नमस्कार सर्वांना. शेतकरी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आम्ही आज शेतात आलो होतो म्हणजे नाही, आज बाजार नव्हता आणि बाजार नाही म्हटल्यानंतर आम्ही आज म्हटलं दोडका टोकलाय, 2 पानावर उगवलाय आणि त्याला आता लागवड घालावी. का तर लहानपणापासूनच त्याला खायला असलं की रोगाला काही जास्त बळी पडत नाही. पण नुसतं नाही खतच नाही घालायचं म्हटलं, ह्याच्यावर शेणखत पण घालायचं चालू आहे बरं का. गावातनं नाही आम्ही टेम्पो भरून नाही शेणखत आणलं होतं, तेच म्हटलं शेणखत जरा घालायचं. पण आजचा विषय थोडा वेगळाच आहे बरं का. आज मैत्री दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी आज खास व्हिडिओ बनवलेला आहे. शेती म्हणजे केवळ व्यवसाय नाही, तर ती एक लढाई आहे. दररोज जमिनीशी झुंजणं, पावसाशी उन्हाची वाट बघत बसणं, म्हणजे मातीशी संवाद साधणं, घाम गाळणं आणि त्यातनं पीक कधी पिकतंय, कधी फुलतंय, कधी उमलतंय याची वाट बघणं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात घालवलेले तास, कधी न कळता कोण माझं कोण परकं. पण एक दिवस मी यूट्यूबवर आले आणि मला नाही तर खूप छान मित्र मैत्रिणी अशा भेटल्या. त्यांच्या कमेंट वाचून मनाला एक नवीन ओळख मिळाली. म्हणजेच की जसं की तुमच्या कमेंट वाचल्या की काम करायला नवीन एक उमेद मिळते मला. का तर नाही आपण काम करतोय आणि त्या काम केलेलंच काहीतरी साध्य होते असं मला वाटतं. का तर नाही मी काम केलं आणि त्या कामाचं तुम्ही कौतुक करता, ह्याबद्दल मला नाही खूप मनाला असं तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही की एवढं भारी मला वाटतं की काही विचारू नका तुम्ही. म्हणून नाही मैत्री म्हणजे रोज भेटणं नसतंय व तर कोणीतरी आपल्याला खंबीरपणे साथ देणं गरजेचं असते. ती साथ मला तुमच्याकडूनच मिळते. आणि हे सुद्धा नाही मला दररोज काम कुठलेही असू दे, प्रत्येक कामात मी त्यांना साथ देत असते, ते मला साथ देत असते ती. मग त्यानुसार नाही आपलं आमचं शेतातलं रोजचं कामकाज चालू असते. आमची काय हो फक्त रोज शेतातलीच कामं चालू असतात. कधी बाजार तर कधी लागवड घालणे, कधी भांगलणे अशी कामं चालू असते ती. या खास मैत्री दिनापासून म्हणजे मैत्री दिनाच्या माझ्याकडून तुम्हाला मनापासून शुभेच्छा आहेत बघा. जीवनात खूप काही मिळालं, पैसा कीर्ती, पण खरी कमाई म्हणजे मित्र, जे हसताना साथ देतात, रडताना आधार बनतात. या डिजिटल दुनियेत जिथे चेहरे ओळखीचे नसतात तरीसुद्धा तुमच्यासारखे मित्र मिळाले, हीच माझ्यासाठी खूप मोठी भेट आहे. तरी माझ्याकडून तुम्हा सर्वांना आणखीन एकदा मैत्री दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. तर आज आमच्या शेतातलं काम काय चालू आहे मी तुम्हाला सांगते बघा. आज शेतात नाही आम्ही खत टाकायला लागलो आणि मी ह्यांना म्हटलं होतं की नाही आपण फक्त लागवड टाकूया. पण हे म्हणले की नाही आपल्याला शेवटपर्यंतचा तोडका चांगला आणायचा असला नाही तर त्याला नाही आपण शेणखत टाकलंच पाहिजे. पहिल्यांदा ह्यात आम्ही नाही 2-3 टोवल्या शेणखत विस्कटलं होतं, पण त्याच्यानंतर गेल्या वर्षी एक दोडक्याचा प्लॉट झाला आणि त्यानंतर वांग्याचा प्लॉट झाला, थोडी कोथिंबीर केली, असं चालू आहे बघा कामकाज. मग आता म्हटलं की आता आपण नवीन पीक करतोय तर आता नाही सगळीकडे शेणखत विस्कटायला एवढं शेणखत काय शिल्लक नव्हतं. मग थोडं थोडं शेणखत पिकापुरतंच घालायचं असं ठरलं. मग आम्ही काय केलं, गावात नाही आमची एक गाय बांधलेली होती. मग गाय बांधलेली की नाही आणि त्याच्याबरोबर एक पाडी होती. मग त्यांचं शेणखत एक जवळजवळ ट्रॉली 1.5 ट्रॉली साठलं होतं. मग आता ते एकदम काही न्यायचं नाही म्हटलं, जसं पिकाला लागल का नाही तसंच त्या पिकाच्या बुडक्यात नेऊन ते शेणखत घालायचं. मग आज आम्ही म्हटलं आज बाजार नाही काही नाही तर आपण नाही ह्या दोडक्याला लागवड आणि ती घालूया. का तर बारका जरी असला तर त्याला खायला असल्याशिवाय तो काही मोठा होणार नाही. मग म्हटलं आपलं लागवड पण घालूया आणि त्याच्याबरोबर शेणखत पण घालूया. आता गऱ्या पाडण्यापेक्षा म्हटलं की नाही सरळ काय करायचं की हाय अशीच लागवड टाकूया आणि त्याच्यावर मी शेणखत टाकते, म्हणजे लागवड मुसते. अजून काही ठिबक जोडलेलं नाही, पावसाच्या जीवावर उगवलाय दोडका, 2 पान आली ती 3रं पान काढायला लागलाय. मग असं खत टाकायला चालू आहे. पण मोबाईलचं कसं होत आहे की मोबाईल ठेवणं शक्य नसते, म्हणून इकडं तिकडे ॲडजस्ट करून कसा तरी मोबाईल ठेवलेला असतोय बघा. आणि हे सीताफळीचं झाड आहे, यावर्षी सीताफळं भरपूर लागली होती बरं का. आणि मोबाईल पकडायला नाही हे पण नव्हते, म्हणून मोबाईल एका ढेकळालाच उभा केला असा आणि व्हिडिओ काढायला चालू केला होता. ह्याने लागवड आणून टाकत होता आणि मी मागणं शेणखत टाकत होते. मग आता ही म्हटलं की तुला होईल तेवढं टाक आणि मागणं राहिलेलं नाही आपण दोघांनी टाकूया, मी आणून देतो परत तू टाक. मग आता काय करते मी माझं मीच आणते आणि माझं मीच टाकते. आणि ही म्हटलं होतं की मामी मामांना नको आपण दोघंच टाकूया. पण ती दोघं जण म्हणली ती की नाही आम्ही पण नेतो, तुम्हा दोघांनी काही उरकायचं नाही, दिवस जाईल लय खात आहे. मग ती दोघं पण आली होती ती खात टाकू लागायला. मग मामा मामींना आणून देत होतं खात आणि ती दोघं पण टाकत होती. पण माझं मीच घेऊन यायची आणि माझं मीच टाकायची खात, असं माझं पण काम चालू होतं. आणि हिने लागवड टाकायला लागलं होतं. हिने लागवड मिसाळी मिक्स केली, सगळी वेगवेगळी पोती होती मिक्स केली आणि ती टाकायला लागलं होतं. मग आता ही झाल्यानंतर का नाही ती काय करतेली की खत मला आणून देतेली आणि मग मी पण म्हणजे टाकायला होईल ना.
म्हणजे कसं पटपट काम उरकल. तरी आम्ही सकाळी की नाही 10 वाजता गावात शेणखत आम्ही दोघांनीच भरलं आणि मग शेतात घेऊन आलो. मग आता आम्ही चौघंजणं की नाही सगळं असं शेणखतांनी लागवड घालायला लागलोय बघा. कसं होतंय दोघांना जरी म्हटलं तर उरकत नाही, दिवस गेला असता. पण त्या मामा म्हटले की चला आम्ही पण घालू लागतो म्हटल्यावर ना आता लवकर उरकल असं वाटलं, तरी सुद्धा बराच वेळ झाला बघा. तरी पण का नाही 5 वाजल्यास बघा. मामा बाजारला जाणार होतं, मामाला थोडा माल काढला होता. माल काढला नव्हता आज, कालचाच थोडा माल शिल्लक होता बरं का. का तर काल बाजारातलं कारलं कोथिंबीर राहिली होती. कोथिंबीर राहिली होती म्हणजे का नाही 10ला 2 10ला 3 पेंड्या राहिल्या तरी लावल्या होत्या बाजारात. तरी पण का नाही कोथिंबीर राहिलीच. आणि ह्या पलीकडचा रस्त्याच्या पलीकडचा ऊस दिसतोय की नाही तो पण आमचाच आहे बरं का. 1 एकर ऊस देत आहे. जनावरांसाठी हत्ती घास असं कडणी लावले, बांधाकडणी. मग असं का नाही रोजचं कामकाज चालू असतंय, पण काम काही संपत नाही बरं का. बाजार नसला एक दिवस जरी रिकामा असला की असं बाकीचं काही ना काहीतरी काम असतंय. यांचं आता रताळाला आळवणी घालायचं राहिलंय, बरेच कामं राहिले ती. तरी पण का नाही आज म्हणले की नाही हे खत टाकून घेतल्याशिवाय आज काय दुसरं काम बघायचंच नाही. म्हणून म्हटलं आता लागलंच, आता सगळीजण आहे तर उरकल पण काम, म्हणून पटपट टाकून घेतलं. पण शेणखत पुरेल असं काही वाटत नाही. का तर भरपूर टाकलं का तर परत परत होत नाही टाकायचं. एकदाच टाकताना का नाही म्हणजे ही होत नाही. म्हणून म्हटलं की आपलं हायच वेळ तर आपलं टाकावं, लागलं तर अजून एकदा गाडीतनं आणायचं थोडं आणि टाकून घ्यायचं. मग त्यासाठी की नाही शेणखत भरपूर असं टाकायला लागलोय. म्हटलं दोडका तरी चांगला येईल. किती पण का नाही आपण रासायनिक लागवड घालला, शेणखत घातल्याशिवाय का नाही समाधानच होत नाही बघा. शेणखत घालण्यात काही समाधान वेगळंच असतंय आणि पिकाला गारवा धरून पीक असं राहतं आणि पीक पण चांगलं येतंय. मग आता पुढच्या वेळेला आम्ही काय म्हटलं की आता ह्या वेळेला शेणखत टाकलं, मग पुढच्या वेळेला का नाही कोंबडी खत जरा आणायचं 2 पोती आणि लागवडीत मिक्स करून टाकायचं. म्हणजे कसं दोडका परत व्यवस्थित चांगला येतोय. पण काय होतंय माहिती आहे का, प्रत्येक पीक येतं या आणि प्रत्येक पीक आलं की नाही की त्याचं 1-2 तोडं झालं की ते जरा पिवळं पडतंय, काय होतंय. आणि येताना ती छान येत आहे, कारण आपण त्याला प्रयत्न पण चांगले केलेला असते. ती लागवड म्हणा किंवा त्याला फवारणी हे सगळं करायला लागतंय. पण माझं काय मत असते माहिती आहे का, लहानपणापासूनच त्याला खायला घातलं की नाही की त्याच्या अंगात ताकद असली झाडाच्या की ते झाड की नाही जास्त रोगाला बळी पडत नाही. म्हणून त्याला खायला घालणं की नाही वेळेवर गरजेचं असते. एकदा घातलं आणि परत महिना 2 महिने नाही घालायचं, मग ते काही पीक व्यवस्थित येत नाही. त्याला 15 दिवसाला थोडं थोडं खायला घालत राहायला लागते बघा. आणि आम्हाला जास्त करून टॉनिकच्या फवारण्या होतच नाही त्या. जास्त करून आम्ही कीटकनाशकच्या फवारण्या करतो आणि कीटकनाशकच्या फवारण्या एवढ्यावरच असते बघा. टॉनिक काय मारायला होत नाही, आळवणी घालायला पण होत नाही. का तर कामं एवढी असते ती सगळी घरातच कामं करायची म्हटलं की ती शक्य नसते. आता ह्यांची लागवड टाकून झाली होती म्हणल्यावर ही म्हटलं चला आता मी तुला खात भरून देतो आणि आणून पण देतो, तू नुसतं टाक. मग मी की नाही ह्यांना जी खाली जेवढी काय भांडी होती तेवढी सगळी दिली. शेडमधनं बादल्या पाट्या सगळं काय घेऊन आलो होतं बघा. मग म्हटलं आता ह्यांना म्हटलं तुम्ही आणून द्या आणि मी आता टाकते. आता म्हटलं जाता जाता रिकामं जाण्यापेक्षा नाही मी एक पाटी घेऊन जाते. ही नको म्हणताना पण म्हटलं तर मी रिकामी कुठं जाऊ, म्हणून मी नाही एक पाटी घेऊन जाते म्हटलं. तरी पण सगळं सामान म्हटलं भरून घेवावं, जिथं बादले हे येते त्या सगळ्या, आणि मग जावं. ह्यांची लागवड घालून झाली होती. लागवडात का नाही त्यातली का नाही 1-2 पाट्या शिल्लक राहिली असेल, नाही तर 1-3 पोती लागवड सगळी संपली बघा तिथंच. कसं होतंय खायला घाललेलं तेवढं पीक पण चांगलं येते आणि त्याच्यापेक्षा जास्त गरज असते ती शेणखताची. आपण प्रयत्न करत राहायचं, शेवटी प्रयत्नार्थी परमेश्वर. म्हणून म्हटलं की आपलं ह्याला शेणखत घातलं की कसं पीक कसं गारवा धरून राहतंय ना. मग आता पाऊस पण उघडलाय. मगाशी एक चळक आली होती, पण आता शक्यतो पाऊस उघडतोयच. एवढं मागच्या 8 दिवसात जसा पाऊस होता तसा काय आता पाऊस नाही. मग म्हटलं आता मी आपण पाटी घेऊन जावावं आणि हे राहिलेलं मला आणून देतील. मग आमची असं थोडं झाले लागवड टाकायची थोडी राहिली होती, मग ती पण पूर्ण झाली. मग आता मी लागवड टाकून झाल्यानंतर भुईमुगाच्या शेतात आलो होतो. मग आता ह्याला औषध मारायचं आहे म्हणल्यावर एक ढाळा उपटून तरी बघितलाच पाहिजे ना की ह्याची प्रोसेस काय चालू आहे, ह्याला आर आले त्या का शेंगा आले त्या, ही काय वर्ण बघून कळणार नाही. मग त्यासाठी एक ढाळा उपटला आणि मी त्याच्या आरा मोजल्या सगळ्या. तर त्याला का नाही 80 ते 85 आरा सगळ्या आहेत आणि मोठ्या शेंगा म्हटल्या तर 20-25 आहेत. पण मागणं बल आहे ती की नाही ती भरपूर प्रमाणात आहे. मग आता ह्यासनी म्हणलं ह्याला तर औषध काय मारायचं, सगळ्या शेंगा आपल्या एकसारख्या आल्या पाहिजेत, नाहीतर मागं पुढं झालं की मोठ्या शेंगा उगवायच्या आणि बारक्या शेंगा तशाच मागं राहायच्या. म्हणून ही म्हटलं बघूया काहीतरी ह्याला औषध मारू एखादं. पण भुईमुग चांगला आलाय बरं का. भुईमुग आम्ही नाही 14 जूनला भुईमुग टोकलाय. मग त्याला आता अशा शेंगा लागले त्या. मग आता बघितल्याशिवाय आपण वरनं बघून काही कळत नाही त्याला शेंगा किती लागली त्या, काय कुठल्या प्रोसेसमध्ये आहे. त्यासाठी एक ढाळा उपटला तो हाय असा परत का नाही व्यवस्थित पुरून ठेवला बघा.
का तर का नाही तो येतो बरं का म्हणजे व्यवस्थित परत हाय असं येतो का तर त्याला पाणी ही व्यवस्थित असते आणि वातावरण गार असल्यामुळं काय त्याचा प्रश्नच राहत नाही. आणि भांगलायला कुठं कुठं तण आलंय पण रताळं भांगल्याशिवाय काही ह्यात भांगलायला बसायचं नाही बघा. रताळं भांगलायची मगच ह्यात भांगलायला बसायचं. मग असा भुईमुग छान आलाय आणि भुईमुग एकच बगली टोकलाय तरी सगळा बेड का नाही असा भरलाय बघा ढाळ्यानं. आणि ऊसाची लागण आहे की नाही 9 जूनची आहे. वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी केली आहे बघा लागण ही आम्ही. आणि लागण पण चांगली आली आहे. वाईस कमी खांद्याच्या वर लागण आहे आता. आणि कोंब पण काढायला निघाली ती चांगलं. आणि निकोप असं कोंब आहे ती. ह्याला लागवड टाकल्या त्यांनी. लागवड टाकल्या 2 फवारण्या केली त्या. आणि पण ऊस चांगला आहे बरं का. मला तर दरवर्षीपेक्षा ह्या ऊस का नाही खूप आवडला. आणि एक बगली भुईमुग टोकून पण किती बेड असा संपूर्ण यालानं भरलाय बघा. पण आता जरा वेल एकदा दाबून घ्यायचं आहे ती म्हणजे कसं शेंगा चांगल्या लागते त्या. आणि हे आमचं शेत भुईमुगाचं किती समाधान वाटतं. आपण भुईमुग टोकताना जसा विचार करतो ना त्यापेक्षा पण पीक अप्रतिम असं आलेलं आहे. आणि 20 गुंठ रान आहे. 20 गुंठ्या रानात का नाही सगळं असं भुईमुग आणि ऊसाची लागण केली होती. कोथिंबीर केल्या खरं पण कोथिंबीर का नाही दरवळ्या सगळी. कारण भुईमुगाचा ढाळा लय मोठा झालाय आणि एवढं सगळं 20 गुंठ का नाही रान काकरून मेथी शापू असं सगळं काय काय घातलं होतं. पण काय करायचं त्या भुईमुगानं दरवळ आणि त्याला बाजारभाव पण नाही त्यात. तरी आम्ही यातनं नाही परवा दिवशी 100 पिंडी काढून दिली होती. 10ला 3 विकल्या तरी काय ती भाजी कोथिंबीर खपली नव्हती. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.